हॅलो गायस, तर आज आपण बघूया वाक्यांचे प्रकार. वाक्यातील विधानांवरील वाक्यांचे प्रकार. आधी आपण अर्थावरून वाक्यांचे प्रकार बघितले आहेत, तर विधानांवरील वाक्यांचे प्रकार बघूया. एखाद्या वाक्यात किती विधाने आहेत यावरून वाक्याचे केवळ, संयुक्त व मिश्र असे 3 प्रकार पडतात. कोणते 3? केवळ, संयुक्त आणि मिश्र. केवळ वाक्य. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. म्हणजे सरळ वाक्य असतं, त्याच्यात कोणताही ॲडिशनल वाक्य नसतं किंवा त्याचे 2-3 अर्थ अशा वाक्याचे निघत नाहीत. केवळ सरळ अर्थ असतो, शुद्ध वाक्य असतं आणि एकच अर्थ असतो, एकच उद्देश असतं आणि एकच विधेय असतो. त्याचा एकच मुख्य क्रिया असते. केवळ वाक्य कोणत्याही काळात व कोणत्याही अर्थाचे असू शकते. म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ अशा कोणत्याही वाक्यात असू शकते. आता बघा उदाहरण काय आहे. तो अभ्यास करतो. तो अभ्यास करतो आणि राम, गोविंदा आणि बलराम अभ्यास करतात. तर ह्याच्यात एकच उद्देश आहे आणि एकच मुख्य क्रिया घडते की ते अभ्यास करतात. आता संयुक्त वाक्य बघा. संयुक्त वाक्य जेव्हा 2 किंवा अधिक केवळ प्रधान वाक्य जर प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात. उभयान्वी अव्यय म्हणजे काय? जेव्हा, तर, आणि, व, शिवाय, अथवा अशा वाक्यांनी जर ते जोडलेले असतील तर अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक केवळ वाक्य प्रधान व सूचक उभयान्वी अव्ययांनी काय असतात तर जोडलेली असतात. संयुक्त वाक्याचे प्रकार बघूया. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. तर संयुक्त वाक्याचे प्रकार कोणते आहेत? समुच्चय बोधक मध्ये आणि, व आणि कोणतं येते? शिवाय येते, हे समुच्चय बोधक. विकल्प बोधक मध्ये अथवा, किंवा, की. न्यूनत्व बोधक पण, परंतु, परी. परिणाम बोधक मध्ये कोणते येते तर म्हणून, सबब हे येते. तर ह्याचे बघा. समुच्चय बोधक पाऊस आला आणि मोर नाचू लागला. आणि विकल्प बोधक देह जावो अथवा राहो अथवा. न्यूनत्व बोधक तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही. परिणाम बोधक म्हणून, सबब तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला. तसेच इतर प्रकार संयुक्त वाक्याचे आहेत ते पुढील प्रमाणे